नमस्कार. होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बूस्टर स्पेशल पार्टनर सिंथॉल लाईमच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कुंजल आदित्य हळदणकर हे सासरचं नाव असलेल्या या माऊलीचं माहेरचं नाव कुंजल अजित महाजन. त्या कुटुंबाला आज भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. बघूया आजच्या भागात काय झालं. मी लगेच इथून लक्ष्मी पाठवतो. ही बघा पाठवली. मिळाली सर. घ्या उखाणा घ्या. राधेशिवाय कृष्णाला उरणार नाही अर्थ, राधेशिवाय कृष्णाला उरणार नाही अर्थ, आदित्यशिवाय माझे जीवनच व्यर्थ. बरं आदित्य, आता तुम्ही कसं उखाणा घेणार? कृष्णाला बघून राधा हसली, कृष्णाला बघून राधा हसली, कुंजल माझ्या हृदयात बसली. मला म्हणजे ना आता वृंदावनात मी कार्यक्रम करतोय असं वाटायला लागलंय तुम्हाला दोघांना बघून. द्या ओळख करून द्या वहिनी सगळ्यांची. नमस्कार, माझं नाव कुंजल आदित्य हळदणकर. नमस्कार. हा माझा नवरा आदित्य हळदणकर. या माझ्या सासूबाई चंदा नमस्कार. हळदणकर. हा माझा दीर आकाश हळदणकर. नमस्कार. ही माझी नणंद किरण आपटे आणि माझी नमस्कार. मावशी सासू राणी राईकर. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि माहेरी माहेरून माझे वडील अजित महाजन, नमस्कार. माझी आई अनिता महाजन, माझा भाऊ नमस्कार. शशांक महाजन आणि माझा नमस्कार. चुलत भाऊ निलेश महाजन आणि या माझे नमस्कार. नेबर आहेत किशोरीताई. नमस्कार. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली. किती वर्ष झाली लग्नाला? सर आम्हाला आता 5 वर्ष कंप्लीट झाली. बालपण कुठलं तुमचं? सर माझं बालपण मोस्टली आम्ही विलेपार्लेला राहिलो. कुपर रुग्णालयाचं जे स्टाफ क्वार्टर्स होतं त्यामध्ये आम्ही राहायचो. नाही पण आई बाबा काय करायचे मग? माझे वडील कुपर रुग्णालयात बीएमसी मध्ये पॅथॉलॉजी मध्ये काम करायचे आणि माझी आई ESIC मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये वर्किंग आहे. पण मग लहानपणी तुमचं किती जणांचं कुटुंब होतं? आम्ही 4 जण राहायचो, मम्मा पप्पा आणि भाऊ आणि मी. दादा सांगा, ताईबद्दल सांगा, कशी काय होती हो लहानपणी? कुंजल बद्दल सांगायचं म्हणजे आमच्या दोघांचं नातं म्हणजे बहीण भावाचं कमी आणि मित्रमैत्रिणीचं जास्त आहे. आणि लहानपणी भरपूर मस्ती केली आम्ही दोघांनी. आम्ही कुपर रुग्णालयात स्टाफ क्वार्टर्समध्ये राहायचो आणि आमच्या वयाची त्यावेळी भरपूर मुलं होती त्या आमच्या कॉलनीमध्ये. त्यामुळे भरपूर मस्ती केली, भरपूर ओरडा खाल्लाय. पण जास्त करून कुंजल तर अभ्यासू आहेच आणि ती आधीपासूनच भरपूर अभ्यासाकडे तिचा कल होता आणि माझा जास्तपणे खेळण्यामध्ये कल होता. आमच्या इथे कॅम्पसमध्ये भरपूर झाडं होती, म्हणजे आंब्यांची झाडं, फणसाची झाडं, नारळ. तर मी नेहमी त्या कुठे ना कुठे झाडावर त्यांना दिसायचो आणि त्यांनी आमच्या सिक्युरिटी गार्डची बाबांकडे कंप्लेंट द्यायची की तुमच्या मुलाला आम्ही असं झाडावर पकडलंय आणि तो असं हे काढत होता. त्यामुळे भरपूर ओरडा मिळाला. नाही फक्त ओरडा मिळालाय की त्याच झाडाच्या फांदीने कधी फटके मिळाले? हो हो, त्या झाडाचे फटके पण मिळाले भरपूर. भरपूर फटके खाल्लेत त्याने लहानपणी. मी खूप कमी खाल्लेत, त्याने भरपूर खाल्लेत. थांबा दादाला विचारतो. दादा, अनेक वेळा मार खाण्याचा योग तुमच्या नशिबात आला असं तुम्ही म्हणताय, बरोबर की नाही? अनेक वेगवेगळ्या कारणाने, कधी झाडावर चढले म्हणून, कधी कुठे मस्ती केली म्हणून, कधी कोणी तक्रार केली म्हणून. पण लक्षात राहिलेला बाबांचा मार कुठला? लक्षात राहिलेला म्हणजे आता एक इन्सिडेंट आहे. म्हणजे दिवाळी येणार होती आणि मी साफसफाई करत होतो आणि आमच्याकडे एक शोकेस होती. तर त्या शोकेसमध्ये म्हणजे भरपूर धूळ झालेली, त्यामुळे मी ती शोकेसमधून काच काढून ती वॉश करत होतो आणि ती वॉश करताना तुटली. मी ओरडा मिळू नये म्हणून मी ती काच स्वतःहून जाऊन रिप्लेस केली, तिथे ठेवली, सगळं झालं. पण जेव्हा बाबा घरी आले ऑफिसवरून तेव्हा कुंजलने त्यांना सांगितलं की असा असा इन्सिडेंट झालाय. त्यानंतर मला जो ओरडा मिळाला आणि मार मिळालाय ना, तर त्यामुळे त्यांनी मला ते साफसफाई करणं पण बोलले, तू नको करू साफसफाई. नाही पण बाबांना विचारायचंय, बाबा एवढं सगळं त्यांनी केलं होतं तरी सुद्धा का ओरडले त्याला? त्यासोबत त्याच्या अनेक कंप्लेंट असायचे. म्हणजे त्यावेळी काही सिक्युरिटी लोक सांगायचे, काही तिथला स्टाफ सांगायचा आणि त्याच्या जोडीची खूपही मुलं होती. आधी ती लोक मस्ती करत, म्हणजे हाच एक होता असं नव्हे. त्याचा सर्व ग्रुप होता ना, खूप मस्ती करत होता. त्याच्यामध्ये हा मात्र लिडिंग पार्ट असायचा त्याचा. मी जरा पटकन ताईला विचारतो. ताई, अशा बालपणामध्ये आईचा त्याचा काय सहभाग असायचा तुमच्या? आई ऍक्च्युली माझी जास्त
म्हणजे तिने भरपूर वर्ष वर्क केलंय आणि ती थोडं लांब जायची काम करायला, त्यामुळे तिला खूप वेळ नाही मिळायचा आमच्या बरोबर घालवायला, कारण तिला प्रवास आणि तिला जास्त होता. पप्पा कॉलनीतच असल्यामुळे त्यांचं जास्त आम्ही इन्व्हॉल्वमेंट बघितलं, कारण ते आम्हाला शाळेत सोडायला किंवा सर्व ठिकाणी नेहमी ते अवेलेबल असायचे आम्हाला. पण आई खूप प्रेमळ आहे, एवढं मी नक्की सांगेन. आईला विचारतो, आई काय कुठली गोष्ट लेकीची मिस करताय? सासरी गेल्यामुळे मदत ती मला खूप कामात मदत करायची, जेवण वगैरे तिला वेगवेगळे पदार्थ करण्याची आवड होती. आणि आता ती सासरी आहे ना, त्याच्यामुळे भेटता येत नाही जास्त. माझं नाव निलेश महाजन. नमस्कार. तर हिचे इन्सिडेंट बघायला गेलं तर भरपूर सारे इन्सिडेंट्स आहेत. तर त्यातले 1-2 इन्सिडेंट सांगतो की ती लहान होती आणि आम्ही गणपतीला दरवेळी गावी जायचो. आणि तसं आम्ही एकदा मे महिन्यात गावी गेलेलो, काका बिका सगळे. आणि हिचं सायकल म्हणतात काका आणि म्हणजे हिचे पप्पा आणि ती सायकलने जात होते. तर हिचा सायकलमध्ये पाय गेला. हिचा सायकलमध्ये पाय गेला. तर ही 15 दिवस आहे ती माझ्या ते पाय हे मुरगळल्यामुळे आणि तिला भरपूर जखम झालेली. तरी सुद्धा ती आंबे खाण्यासाठी आणि जांभळं खाण्यासाठी ती लगडत यायची. म्हणजे एवढं तिचं दुखत होतं तरी तिचं म्हणजे काय की नाही, आंबे आणि जांभळ मी सोडू शकत नाही. म्हणजे आंबे आणि जांभूळ हा अत्यंत आवडीचा विषय आहे. तर आपण मुंबईत असल्यामुळे आपल्याला खूपच त्याचं महत्व आहे आपल्यासाठी, आणि ते रेडिली अवेलेबल तिकडे असतं, त्यामुळे आपल्याला खूप महत्व आहे. विकत घेऊन खाणे आणि झाडावरून काढून खाण्यात भरपूर फरक आहे. कुंजल आणि आदित्य एकदम जिव्हाळ्याचे आहेत मला, कारण ते आले ना भेटायला जरी माहेरी, तर मला दोघं जण येऊन भेटणार आणि माझी चौकशी करणार. अगदी प्रेमळ आहेत दोघं जण. वहिनी मला सांगा, इतकं सगळं भरभरून सगळे बोलतायत हा, आणि अशा वेळेला तुम्ही आता हळदणकर कुटुंबामध्ये आलेले आहात, काय सांगणार हळदणकर कुटुंबाबद्दल? माझी फॅमिली जी आहे ती खूप छान आहे, खूप म्हणजे एन्थ्यू आहे. मला कधीच असं बर्डन नाही वाटलं. मला असं वाटलं नाही की मी एक सून म्हणून या घरात आले. मला नेहमी असे मुलगी म्हणूनच मला असं वाटतं. तसंच सगळ्या माझ्या ज्या सासू आहे त्यांनी नेहमीच मला तशाच पद्धतीत वागणूक दिली. नाही, म्हणूनच त्यांनी तुम्हाला मुलीप्रमाणे वागणूक दिली आहे. तुम्ही कशा वागलाय हे मला विचारायचं आदित्यांना. फक्त आता जरा भावाकडे जातो, आणि भाऊ तुमच्यासाठी एक आव्हान आहे दादा, आणि ते आव्हान आज कुठल्याही झाडावर चढायचं नाहीये, मार खायचा नाहीये. तर एक आनंदाचा क्षण आमच्या या माऊलीला तुम्ही मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्यायचं आहे. आणि तुम्ही जर ते उत्तर दिलं तर त्या ताईला, त्या वहिनीला आपण झी मराठीकडून सोन्याची नथ बक्षीस म्हणून तुम्ही मिळवून देणार आहात. आणि आता दादा तुम्हाला प्रश्न आहे, 5 मराठी महिन्यांची नावं सांगा. कोणी प्रॉम्प्टिंग करायचं नाही. चैत्र, वैशाख, पौष, माघ आणि फाल्गुन. नाही, कोणीतरी सांगितलं आणि ते सांगितल्यामुळे ते बक्षीस गेलं. आईच सांगत होत्या, काही हरकत नाही, कोणीतरी प्रॉम्प्टिंग केल्यामुळे ते बक्षीस गेलं. नमस्कार. नमस्कार. आदित्यजी, तुमचं बालपण कुठलं? मी ऍक्च्युली लहानपण माझं वळीला गेलं स्कूलचं. नंतर आम्ही 96ला इकडे भांडूपला शिफ्ट झालो. भांडूपमध्ये नंतर माझं कॉलेज इकडे फादर एकनाथ मध्ये मी डिप्लोमा केला आणि डिग्री मी साबू सिद्दीकीमध्ये केली. नाही, पण तुम्ही भांडूपला कुठे राहत होता? भांडूपला मी ईस्ट मध्ये राहतो. ते डीव्ही कॉलेज करणं आहे, त्याच्या जवळ ती कॉलनी किंवा दातार कॉलनी. पण लहानपणी तुमच्या घरात कोण कोण, किती जणांचं कुटुंब होतं? लहानपणी मी होतो, भाऊ होता, आई होती, वडील होते आणि आजोबा आणि आजी होते. अरे वा, आजोबा आजी पण होते का? हो. लहानपणी आजोबा आजींच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील बरं? हो, मी तर आजी बरोबर झोपायचो. माझं आजी बरोबर गेलं म्हणजे. पण ना, हे कायम हल्ली बघायला मिळतं की मुलं ही आई बाबांपेक्षा आजी आजोबांबरोबर जास्त कनेक्टेड होतात. कारण माझ्या मते काय जादू आहे मला कळत नाही. त्यांना मुलांना कसं असतं, ते त्यांच्याबरोबर त्यांना जास्ती वेळ घालवायला खूप आवडतो. जे जास्ती वेळ घालवतात त्यांच्याबरोबर ते लोक जास्ती हे होतात. आई बाबा काय करायचे तुमचे? आई इकडे एक्सपोर्ट मध्ये हे होती, सर्व्हिस करायची, आणि वडील माझे आर्किटेक्ट होते. तर ते पण कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये साईटवरती जायचे यायचे असं.
मग त्यांचं पण काय कधी कधी बाहेरचं पण त्यांचं चेन्नई हे दुबई हे सगळं असं व्हिजिट असायचे. आज कोणाला मिस करताय? आज वडिलांना मिस करतो. आणि आजीला पण थोडं मिस करतो. आजीलाही मिस करताय, स्वाभाविक आहे. हे क्षणच असे असतात आयुष्यातले की प्रत्येक आनंदाच्या क्षणी या सगळ्यांची आठवण तुम्हाला येणं स्वाभाविक आहे. तुम्ही आणि कुंजल वहिनी हे कनेक्शन कसं काय तुम्ही जुळवलं? ऍक्च्युली आमचं अरेंज मॅरेज आहे. मी कधी म्हटलं ऍक्च्युअली की ते लव्ह मॅरेज आहे? अरेंज मॅरेज आमचं अरेंज मॅरेज झालं. म्हणजे आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा असं कळालं की आमचं थोडंफार असं लांबचं असं नातं पण आहे. म्हणजे रिलेशन मध्ये लागतो आम्ही एकमेकांच्या. बरोबर. नंतर मग लगेच आमचं एक दुसऱ्यांचा म्हणजे होकार झाला आणि या लोकांनी लगेच मग एंगेजमेंट पण ठरवली. म्हणजे आम्ही एकदमच हे झालो की अरे हे फटाफट होतोय. मग मी बोला जरा थांबा. नंतर मग थोडं लग्नाला जरा आराम दिला, आम्हाला थोडा वेळ काढायला दिला. नशीब, कारण का लग्नानंतर तो वेळ, हळदीचा वेळ तो तसा नाही मिळत, लग्नानंतर मिळतो तसा. पण कसा आहे स्वभाव, कसा आहे वहिनींचा? हा खूप चांगला आहे. म्हणजे मेन म्हणजे माझं कसं असतं, मला जेवण एकदम बरोबर लागतं टेस्ट वाईज आणि एकदम पर्टिक्युलर आहे मी. म्हणजे जेव्हा खारट पण नको, गोड पण नको, मी लगेच जाऊन सांगतो. म्हणजे मी असं ठेवणार नाही की हा चांगलं होतं. मी लगेच सांगतो की खारट होतं, आज जरा तिखट झालं. पण कुंजल मी हे घेते की कष्ट घेते की माझं जेवण एकदम बरोबर झालं पाहिजे त्याप्रमाणे स्वतः. मान्य आहे, पण मला सांगा की लगेच प्रतिक्रिया दिल्यामुळे कधी नुकसान झालंय का? ऍक्च्युली ती कशी आहे, म्हणजे ह्याच्याबद्दल कधी मला बोलली नाही. ती स्वतःहून सांगते की बरोबर आहे का, वाईट आहे का. पण तिचं ऍक्च्युली काय दुसऱ्या विषयांमध्ये स्वभाव आहे की ती चटकन अशी रिॲक्ट करते, म्हणजे लगेच हे होऊन जाते. नाही, पण एक सांगा, आदित्यजी ती रिॲक्ट होते हे सांगताय, जेवण जरा इकडचं तिकडे झालं की तुम्ही पण रिॲक्ट होता ना, ते नाही सांगत. सासूबाईंना मला विचारायचं आहे की सुनबाईंबद्दल तुमचं काय म्हणते? हा, ती खूप प्रेमळ आहे. ती आमच्या फॅमिलीमध्ये मिळून मिसळून राहते. आणि इव्हन आम्ही मार्केटमध्ये गेलो तर काही लोकांना असं वाटतं की ती सून नाही, ती माझी लेक आहे. ते लोक विचारतात तुमची लेक आहे का, कारण मला 2 मुलगे आहेत. त्यामुळे सुना ह्या माझ्या मुली म्हणूनच मी घरात आणल्या. दोघांचीही लग्न झाली आहेत ना? नाही, धाकटा लग्नाचा आहे. हा, म्हणजे या कार्यक्रमातून जाहीर करू का? हरकत नाही, तो कॉम्प्युटर इंजिनियर आहे. होम मिनिस्टर हा कार्यक्रम आता वधूवर सूचक मंडळ व्हायला लागलेला आहे. धीराला विचारतो, बाबा आधी वहिनींबद्दल सांग. हा, वहिनी फार चांगली आहे. तिला जेवण करण्याची आवड आहे, जसं आदित्य म्हणाला तसा. आणि दोघी एकमेकांना एकदम असे परफेक्ट आहेत, एकमेकांना जुळवून घेतात बरोबर. मग आकाश, आता मला तुम्हाला विचारायचंय, वहिनींच्या साठी तुम्ही जाऊबाई घेऊन येणार घरात कधीतरी, तर ती कशी यावी अशी तुमची इच्छा आहे? ती असं म्हणजे फ्रेंडली आणि चांगला स्वभाव, बोलका स्वभाव अशी अपेक्षा. हे बघा, बोलका स्वभाव असला की आयुष्यभर ऐकून घ्यावं लागतं. हो, चालेल. बरं आई, मला सांगा, सून आणि तुमचा मुलगा दोघेही पटकन रिॲक्ट होतात. मुलगा लहानपणापासून आता जसा जेवणातल्या चुका काढतो तशा काढायचा का? नाही, आदित्यला खूप असं चवीचं खूप भारी आहे. म्हणजे तो कमी खाईल पण तो व्यवस्थित त्याला जेवण लागायचं. पहिल्यापासून त्याचा स्वभावच तसा आहे. पण दोघे एकदम मिळून मिसळून राहतात. ती त्याला सांभाळते, तो तिला सांभाळतो. त्यामुळे आम्ही खुश आहोत. आणि आता दुसरी येते ना, ती बोलणारी येणार आहे असं आकाशने सांगितलंय. बरं, नणंदबाईंचं काय म्हणणं आहे? माझं हेच म्हणणं आहे की दोघं परफेक्ट कपल आहे. कारण का हा शांत आणि ही बडबडी आहे, तर दोघांचं कॉम्बिनेशन बरोबर ते असलंच पाहिजे ना. आणि दुसरी सुद्धा वहिनी बडबडी आली की लक्षात ठेवा, 2 भाऊ कुठेतरी शांतपणे बाहेर जाणार. कुंजलची मावस सासू आहे मी. कुंजल आमची एकदम मनमिळाव, चांगली, आणि ती काही बनवते ते इतकं टेस्टी असतं. तिच्या हाताला खूपच चव आहे. एवढी ती सुगरण आहे. आणि आमची सून नाही, ती मुलगीच आहे आमची. वा वा वा. सासरच्यांना मुलगी वाटते तर माहेरच्यांना जावई हा आपला मुलगा वाटतो.
यापेक्षा वेगळं आनंद आणि सुख ते कुठलं असं नेहमी प्रश्न पडतो. आदित्यजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की या कुंजल वहिनी लक्ष्मीच्या पावलानं तुमच्या कुटुंबात आल्या, हळदणकर कुटुंबामध्ये 5 वर्षापूर्वी. त्यांच्या येण्यामुळे तुमच्यामध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कशी आनंदात वाढ झाली? कसं आहे, आम्ही 2 भाऊ असल्यामुळे माझ्या आईला कधी असं मुलीचं असं म्हणजे खूप हे असायचं कनेक्ट, म्हणजे जवळ तिला खूप आवडायचं की मला मुलगीच हवी. तर मग आता कसं झालं, पहिलं तर कुंजल आली आमच्या घरी आणि दुसरी गोष्ट आता ह्याच वर्षी आम्हाला दोघांना एक मुलगी पण झाली. तर बाय 1 गेट 1 फ्री असं तर असं झालं घरी. तर आजी म्हणजे माझी आई खूप आता तर एकदमच खुश आहे ती. वहिनींना विचारायचंय. वहिनी, मला सांगा, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला? आनंदाचा क्षण मी हाच सांगेन जेव्हा मला माझी मुलगी मी फर्स्ट टाइम हातात घेतली. काय नाव तिचं? क्रिशा. आदित्यजी, तुमच्यासाठी आनंदाचा क्षण कुठला? ऍक्च्युली बोलायला गेलं तर माझ्यासाठी पण तोच एक आनंदाचा क्षण होता जेव्हा मी माझ्या मुलीला पाहिलं. मला आता वहिनींना विचारायचंय. वहिनी, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मी ऍक्च्युली सगळ्यांचीच मागेन की कधी कधी मी ओव्हर रिॲक्ट करते, मला माहिती आहे. सो म्हणजे खरंच सॉरी म्हणते सगळ्यांना ज्यांना पण असं म्हणजे मी हर्ट केलं असेल, पण माझं तसं इंटेन्शन नसतं. आदित्यजी, तुम्ही क्षमा मागायची तर कोणाची मागा? कुंजलचीच मागीन, कारण का ती नवीन आलेली घरात आणि तिला माझा स्वभाव माहिती नव्हता, म्हणजे मीठ कमी आणि ह्याच त्यावेळेस थोडाफार तिला जो त्रास झाला असेल त्याच्यासाठी मी क्षमा. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? सर तो खूप गोड आहे सर, बिलकुल म्हणजे मी म्हणेन एकदम हेझल फ्री हे काही त्याला म्हणजे एकदम साधं वरण भात बटाट्याची कापं केली, इव्हन विकेंडला पेंट केली तरी तो खुश असतो सर. नाही, पण म्हणून तेच करू नका रोज. नाही. आदित्यजी, तुम्हाला एक छोटंसं आव्हान आहे आणि ते आव्हान असे, स्क्रीनवरती मी चित्र दाखवणार, 2 चित्र दाखवणार. त्या दोन्ही चित्र जर तुम्ही ओळखली तर वहिनींना तुम्ही तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. पण जर 2 चित्रामध्ये एक जरी ओळखलं नाही तर तिसरं एक ऑप्शन चित्राचं दाखवू, पण 2 उत्तरं बरोबर येणं आवश्यक आहे या खेळामध्ये. पहिलं चित्र आदित्यजी तुमच्यासाठी. ही थेम्स नदी आहे, आपलं लंडन बिग बँग आहे. अभिनंदन. चला, पहिलं उत्तर बरोबर आलं. आता दुसरं चित्र. हे कोणार्क मंदिर आहे ओरिसाचं. अभिनंदन. आणि अभिनंदन वहिनी, तुम्हाला झी मराठीकडून तन्मणी मिळवून दिलेला आहे. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. आणि त्याचबरोबर आता एक छोटंसं आव्हान आहे. इकडे आदित्यजी तुम्हाला ते आव्हान आहे, तर तिकडे दादाला. त्यामुळे कांदिवलीतून दादा असणार आहे आणि इकडे खेळ खेळणार आहेत आदित्य. आणि दोघांनाही खेळ सोपा आहे की दादा, तुम्ही ज्या वस्तू मी सांगणार त्या एका वेळेला एक वस्तू घेऊन यायची आणि ती आईकडे द्यायची. तर इकडे आदित्यजी तुम्ही वस्तू आणायची आणि आमच्या वहिनींच्या हातात द्यायची. खेळ सोपा आहे. 5 वस्तू सांगणार आणि त्याच क्रमाने घेऊन यायच्या. फक्त एका वेळेला एक वस्तू आणायची आणि द्यायची. 30 सेकंदामध्ये हा खेळ पूर्ण करायचा आहे. आणि त्यासाठी वस्तू आहेत साबण, डबा, कपडा, डाव आणि तमालपत्र. वेळ सुरू झाली. 10 सेकंद झाली. आदित्यजी, मला वाटलं किचन मध्ये जाऊन पत्र लिहायला बसला. बरं, तिकडे आता आईला विचारायचंय मला, कुठल्या कुठल्या वस्तू आणल्या आई सांगा. साबण, नंतर डबा, तिसरी वस्तू कपडा, चौथी वस्तू पळी किंवा डाव. बरोबर 4. तमालपत्र. अभिनंदन.
वहिनी तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून ही पैठणी, आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर थेट घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा तुमच्या कुटुंबाला हळदणकर, महाजन आणि हो आता हा कार्यक्रम बघत असलेल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, स्वतःची काळजी घेत राहा असं म्हणत हा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बूस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.